जायचंय का वावरात आता? काय चाललंय दादा? अगं अरे अचानक आला तुम्ही एकदम. कस काय बऱ्यात का ताई? हो बरं आहे. तुमचं बरंच आहे. बरं चाललंय. बरं आहे बरं आहे. दाजींना बसाय जागा द्या बाबा. आई बरी आहे का? बरं झाली बाई सवड यार. मग तुला येत नाही लिकींकडे यायचं, मग आम्हीच यावं म्हणलं. बरं झालं बाई आता म्हातारी. आणि तू का भाकरी करती? अगं मग काय करते आता बसल्या बसल्या करावं म्हणते, त्यांना रानात जायचे म्हणतात आता. नाही वहिनी बसल्या, तू भाकरी करती म्हणून म्हणलं. नाही आई बसली भाकरी करायला आणि वहिनी निसत्यात बसल्यात म्हणून म्हणलं. निस्त्याने बसले ताई, भाजीच चाललंय नियोजन. जरा थांब ना, पैसे मागायचे. नाही वहिनी बी म्हणजे काम लय करतात बाई. वहिनी शेतातलं काम तुला जमतंय व्हय? आपलं भाकरी थापत जा. वहिनी सारखं काम नाही कोण करत. वहिनीचं नाही नात करायचं. बरं, काय दाजी काय चाललंय? काम कसं काय चालू आहे? काम चालू इथं पाईपलाईन चालू होती ती आता थांबवावं लागली. आहे पाईपलाईन हा. का कडे? ते काय झालं, शेजाऱ्याच्या रानातून आणायची होती, हा ती पाईपलाईन उकरून ठेवली, पण तो मला पैसे दिल्याशिवाय माझ्या रानातली पाईपलाईन बुजायची नाही. तर तो लागला पैसे मागाय, आमच्याकडे आहेत तेवढे पैसे तर गेलं उडून. मग आता थांबवावं लागली. मग त्याला सांगायचं जरा, देतो म्हणायचं. एवढं काय त्याला? मग त्याला देतो म्हणूनच तर आलोय ना मी तुमच्याकडे आता. शेजाऱ्याचं कसं असतं, पाणी जरी गेलं तरी चाव चाव करते. इथं पाईपलाईन यायची त्यातून चाल असं काहीतरी आपलं, त्यामुळे थांबली वाटतं. पैशाची लय अडचण झाली रे दादा. त्यामुळे चक्कर मारावं मला तुमच्याकडे. अरे दादा कांदे चांगले गेले असतील ह्या वर्षी. कसे गेले रे? अर्ध्याचं काय सांगायचं तुम्हाला? माल मस्त निघलाय, हा पण बाजार कुठं गावलाय त्याला? अहो आता 50 रुपये रेटाच्या टायमाला तुम्ही काढला होता की. अहो आम्ही काढाय चालू केला, पण बाजार उतरायला किती वेळ लागतोय? बळबळ 15 रुपयांनी गेल्यात. काय सांगायचं तुम्हाला? तरी 500 गुणी होती जवळपास तुमची. अहो, मस्त आता काय सांगायचं तुम्हाला? 15नी गेला, पण त्याला खर्च आहे ना. 2-4 लाख तरी झाला असते की. हा, आणि त्याला लावायला काढायला खर्च नाही राहत का भाऊ? मग लावायचा राहतो की खर्च. काढायला खर्च, त्याला औषध फवारण्या. पाऊस दोनदा झाला माहितीये ना, आभाळ आलं तर आभाळ आला की मान टाकी देती. मग थोडे राहिलेत असतील ना पैसे तुझ्याकडं. अहो ताई कस काय राहते? आणि त्याच्या मागं खर्च, दुसरा खर्च, घर चालवायचं त्याच्यावरच. आम्हाला काय दुसरीकडून आधार आहे का? हो का, तुमच्या जीवात आम्ही पाईपलाईन साठी इकडे आलो, इथं तुमच्या जीवा केली चालून. तुम्ही आता पैसे नाहीत म्हणले, आता आमचं कसं व्हायचं? पण आम्ही पैसे देणार आहे तुम्हाला रिटर्न. 4च महिन्याचा विषय फक्त. 4 महिन्यात आमचे पैसे लागले की पैसे. पैसे देणार आहे आम्ही रिटर्न. या बघा दाजी, असं मला कात्रीत पकडू नका. माझ्या जीवा म्हणजे मला विचारून चालू केली जाते. तसं नाही मिळून बुवा, पण तुमच्याकडे आम्ही अपेक्षेने आलो. फक्त 4च महिन्याचा प्रश्न आहे. आता आम्हाला तुम्ही सोडून दुसरं कोण मदत करणार? अहो ठीक आहे, पण आता 10-20 हजार असतं तर ठीक आहे, पण आता एवढं पैसे नाही ना आपल्याकडे. होय, पण आता यांचं भाऊचं त्यांचं जाऊन दे. ह्या ताईंना त्यांना माहित नाही का भावाची परिस्थिती काय आहे? 10-20 हजार रुपयाने आता आम्ही गावात पाईपलाईन उकरून ठेवली. लाख रुपयासाठी आम्हाला आमची इज्जत घालू का तुम्ही? पण आता तुम्हाला लाख रुपये द्यायला आमच्या